आदाब, नमस्कार, सत श्री अकाल। मैं अब्दुल कलाम। आप देख रहे हैं द कलाम न्यूज। ईपीएस 95 पेंशनरों को लेके अशोक रावत जी ने बहुत बड़ा आह्वान महाराष्ट्र आजाद मैदान में बुलाया। उसमें बहुत सारी चर्चाएं हुई। सरकार पे दबाव बनाने के लिए इन्होंने देश भर से ईपीएस 95 पेंशनरों को बुलाया। आप भीड़ में देख सकते हैं, लाखों की तादाद में आए हुए हैं। आप लोग पूछते हैं इस टाइम क्या हो रहा है। कमांडर अशोक रावत जी ईपीएस 95 पेंशनरों को लेकर सरकार पर दबाव लगातार सालों से बना रहे हैं। अभी तक सरकार है कि फाइल को देख रही है, फाइल प्रपोजल पे काम हो रहा। सरकार यही बातें करती हुई दिखाई दे रही है आप लोगों के सामने। आज पहली पहली तारीख को महाराष्ट्र में आजाद मैदान में जो लाखों की भीड़ आप देख रहे हैं, और आगे आप सुनिए अशोक रावत जी ने क्या कहा है। पेंशनरों को लेके उन्होंने बहुत बड़ा देश भर से आह्वान किया और देश भर के पेंशनर आजाद मैदान मुंबई में पहुंचे। सेक्रेटरी या सर्व फाइनान्स मिनिस्टर, लेबर मिनिस्टर, प्राईम मिनिस्टर या सना पेपरवर झालेलं आहे। पेपरवर आपण सुरू झालाय। आपल्या सज्जनांनी जो रिपोर्ट बनवला फाईल रिपोर्ट तो त्यांना दिलाय आणि त्यांना सांगितलं एवढे पैसे तुमचे दरवर्षी जे लोक आज कार्यमध्ये पैसे कॉन्ट्रिब्युशन करतात दरवेळी 1 लाख कोटी जमा होतात आणि याचे पैसे इंटरेस्ट मिळतात ते जवळपास 1 लाख कोटी। एवढे मोठे आमचे पैसे धरले पण आमच्याकडे तुमच्या हजार पैसे पूर्ण होतात। तुम्हाला आमचे पैसे द्यायला तुमची माय का आपण वर्गणाकडे नंबर कसा आतापर्यंत सगळी राबलो घरा समाजासाठी सरकारी देशासाठी पण आपण नाही हे आपल्याला आज कळलेलं आहे। बरोबर आहे का? ज्या पोरांच्या त्या आपण विकत घेतल्या कुठे विकत घेतल्या त्यांना शाळेत पाठवलं कर्ज काढले दुसरं केलं कार्य केल्या ते पोरं पण आपल्याला आज बाप म्हणायला तयार नाही कारण कोणाला 1000 रुपये आणणारा बाप नाही पाहिजे। बरोबर आहे का? जेव्हा 50,000 आणत होतो तेव्हा ते मोठे बाबा होतो आपण पण आता 1,000 कोण बाबा म्हणतो आपल्याला? चूक आहे बरोबर आहे? आणि आपण आता हे सिद्ध करायचं की जीवन हे मेरा अकेले का प्रवास आहे, जीवन माझं आहे आणि मी ते जगणार आहे आणि त्यासाठी ज्यांनी मला फसवलं त्यांना मी फसवणार तर कधीच नाही पण त्यांच्याकडून माझा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही। बरोबर आहे का? आपल्याला जी आपल्या मागण्या आहेत 7,000 मागता तर आपल्याला मिळाल जवळपास 10,000 रुपये मिळाले। पोरानं सोनं नाही 300 मध्ये ती हिंमत 2,000 रुपये मिळाले। 2,500 300 4,000 रुपये मी सारी आनंदाने आहे। बरोबर आहे की नाही? सुनेचे पोराचे खात आम्ही जगत नाही, आम्हाला सोन्याची जिंदगी पाहिजे। सरकार जर पैसे देतो सरकारला सत्ता कशी घ्यायची याची आयडिया आपल्याला बरं चूक आहे। तुमची ती सांगतो आजच कामाला असल्याचा मित्र जी लोक असतील त्या सर्वांना कॉन्टॅक्ट त्यांना सांगा मतदान करायचं आपणच नाही आपला परिवार नातेवाईक आपले मित्र सगळी करायची। बरोबर आहे? बघा मी सांगू अमुक पार्टीला मतदान पूर्ण एकीकरण जरा सगळेच्या सगळे सरकारी पद्धती पण काम केलं नाही आपले सगळे मतं कुत्रा पण त्यांना जाणार। बरोबर आहे? आपल्याला कोणी चालतं पण ते चालत ही भूमिका राखी लागली आणि जर तुम्ही गुड भूमिका ठेवली तर पुन्हा तुमचा मुका घेतला म्हणून त्या मांडीवर बसायचं आई मांडीवर बसतो पहिल्यांदा मुका घेतो तुम्ही नाही। बरोबर आहे? आला तुम्हाला शक्ती सांगतो हनुमान शक्ती होती पण ती शक्तीला जांबुवंत लागला। बरोबर आहे की नाही? जांबुवंत पण तुम्ही हनुमंत तुम्ही तुम्हाला हात जोडून सांग आपल्या महाराष्ट्रामध्ये ईपीएस पुनरांची लाख त्याची 65 लाख उजळणी मोजायला पैसे नाही सगळे पाठ आहेत पण मोजायला पैसे आहे का नाही? त्याची किती झाली? 65 1.5 कोटी कार्यरत कर्मचारी त्या डिपार्टमेंटमध्ये रिटायर झाले। 1.5 कोटी लोक पैसे भरतात।
धन्यवाद.